हाय गाईज, रात्रीची तुम्ही बघू शकता 2 वाजलेत आणि आमची इकडे नाईट शिफ्ट चालू झाली. माझा लेक तर झोपलाय आणि हिंचे पप्पा गेलेत नाईटला. सगळे झोपलेत. माझा भाऊ झोपलाय, मम्मी झोपली. आई होणं सोपं नसतं गाईज. 9 महिने त्रास सहन केलाय पोटात. 9 महिने त्रास सहन करून सुद्धा परत बाळ बाहेर आल्याच्या नंतर सुद्धा हा त्रास असतोच आईलाच. सीझर झालंय माझं त्याच्यामध्ये. कंटिन्यू मी तिला 9 वाजल्यापासून घेऊन बसले. खाली टाकलं की उठते. क्या करने का. और ऐसा ही मांडी पे सो जाती है, दिन भर सोती है. जगामध्ये अशा कित्येक आया आहेत की त्यांना आई होण्याचं सुख मिळत नाही. कित्येक तास हॉस्पिटलच्या लाईनीमध्ये उभ्या असतात आणि आपल्याला ते सुख भेटलेलं आहे. माझी 2 सोन्यासारखी लेकरं आहेत. वयाच्या 25व्या वर्षी मी 2 मुलांची आई झाली आहे आणि त्यात मी खूप हॅपी आहे. पण हा जो काही त्रास आहे तो नॉट ड्रॉपेड, वर्ज करता येत नाही असा आहे त्रास. म्हणजे घेऊन बसावंच लागेल आपल्याला. जेव्हा झोपेल तेव्हा आपल्याला इथे लँड करून आपल्याला झोपायला भेटणार आहे. चला, अच्छा, भेटू सकाळी व्लॉगमध्ये. बाय बाय. गुड मॉर्निंग फॅमिली. पण गुड मॉर्निंग पॅनी. काय करताय? प्रचंड अंग दुखते बघा आज. रात्री फायनली किती वाजता झोपली डुगू? 4 वाजता. आणि त्याच्यानंतर मी झोपली. बघा आमची महाराणी. प्रयाण स्केच पेन कोणी लिहिलं चादरवर? नाही लिहायचं तसं बेटा. बाबा गेलाय नगरपालिकेत नाईट वरून, तसाच स्टेशन वरून. आज डुगूचं आमच्या बर्थ सर्टिफिकेट भेटणार आहे, ते आणायला गेलाय. मस्त ऊन पडले बाहेर. डुगूला ऊन दाखवायचंय. गुड मॉर्निंग. मी नाईट शिफ्टवरून अंबरनाथ नगरपालिकेच्या ऑफिसला आलेलो आहे माझ्या मुलीचा बर्थ सर्टिफिकेट घेण्यासाठी. हा बघा अंबरनाथ नगरपालिकेचा ऑफिस. किती सुंदर ऑफिस आहे. खूप छान ऑफिस आहे. मला 2 मिनिटं वेट करायला सांगितलेलं आहे. आता मॅडम लोक येतात त्याच्यानंतर मला बर्थ सर्टिफिकेट भेटणार. ठेवलाय एकीकडे भात ठेवलाय. चला आता प्रणला आंघोळ घालू. आंघोळ करतो तू आता? मी आंघोळ घालू ना? नो बेबी, पाणी गरम आहे. आली मी. चल पाणी उतरवते. चला भेटू 5 मिनिटात. आंघोळ झाली माझी आता फ्रेश झाले. लादी पुसायची आहे, डुगूला आंघोळ घालायचे. अशी रोजची माझी कामं असतात. चल नाही लावत ते. चल आत्ता सगळी कामं झाले. लादी पुसले. गरमी खूप वाढली. दिवसातनं 2-3 वेळा आंघोळ होते आता. चला भाजी आणायला जायचं. चला आता बरोबर येत. बोला आता. माझ्या डुगूला झुरी देते.
ओवा, बाळाला सर्दी होत नाही त्याच्यामुळे. दे. हा असा आहे पोरगा, बिलकुल चालत नाही. चाललो आम्ही भाजीला. कशी करडी चांगली असते ना. मुली काय भाव आहे? कोणती घ्या? ती कांद्याची पात कशी आहे? 30 रुपये 25 रुपये दिले. तीन पाव भरले, रोटी निवडले, निकालो नाही. डायबिटीज आहे चला. तू जेवत नाही ना म्हणून तुला जनताचं औषध घेते प्रयत्न. उचलून कशाला? नाही बसत नाही. मी जरा रिलॅक्स. खूप गरम होते. आवर मम्मी, लवकर जेवण कर. 1 वाजत आला, मला खूप भूक लागली. तर हॅलो फॅमिली, फायनली आमची डुग्गूला झोपायसाठी हा बंदोबस्त केलाय आम्ही आत्ता जस्ट. पाळणा बांधलाय तिच्यासाठी, कारण की झोपतच नाही पोरगी अजिबात. लय त्रास देते. आणि ह्याचं काय, हा आलाय नाईट करून. आता गरम जास्त होतं त्यामुळे ती झोपतच नाही. तिला आता पालना बांधलं तेव्हा झोपते. आता तिचा बारसा करायचा आहे. डेकोरेशन घरातच मी करणार आहे, आम्ही दोघं करणार आहे. तर आपल्याला एकदम वंडरफुल डेकोरेशन करायचंय तिचं बारशाचं. मस्त जेवण पण ठेवणार आहे. आणि अजून डेकोरेशन तुम्हाला नक्की आवडेल. आम्ही तुम्हाला तो व्लॉग करून टाकेनच मी तसा. आणि माझे मागचे 2 व्लॉग बघितले का तुम्ही, तर माझं काही चुकत असेल व्लॉग मध्ये तर मला नक्की सांगा आम्हाला, म्हणजे आम्ही त्याच्यावर सुधार करू शकतो. मला आता म्हणजे हे आम्ही आता असे साधेच व्हिडिओ बनवतोय सध्या तरी, कारण की अजून हिला 1.25 महिना नाही झाला. मी कुठे बाहेर नाही जाऊ शकत. नाही तर मस्त आपण तुम्हाला आता थोडेच दिवसात आमचे असे डॅशिंग व्लॉग भेटणार आहेत बघायला. मस्त बीचवर आपण भरपूर लोकेशन तुम्हाला दाखवणार आहे. मुंबईतले, आपले कुठले पण, आपल्या अख्ख्या ठाणे जिल्ह्यातले 101 तुम्हाला मी दाखवणार आहे. मस्तपैकी ब्रँड लोकेशन्स, रील्स करायला वगैरे. तुम्ही पण तिकडे जाऊन रील्स करू शकता. आणि आपल्याला ट्रिपॉड ते पण घ्यायचंय आणि माईक घ्यायचा आहे अजून. तर कुठे चांगलं भेटेल मी तेच विचार करते. का मिशोवरनं मागवू? मिशोला तर आहेच, पण कुठून चांगलं भेटेल मी विचार करते. का CSTला पण मी बघितलं होतं, चांगले भेटतात. मग विचार चालू आहे आमचा. पण ही डुग्गू छोटी आहे, मला असं लांब जास्त जाता येत नाही. फिडिंग करते ना मी, म्हणून मशीनचा आवाज आहे. कपडे धुवायचं काम चालू आहे. तर आमचे असे नवीन व्लॉग बघायसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, फॉलो करा. आमच्या दोघांची लव्ह स्टोरी सुद्धा मी लवकरात लवकर टाकणार आहे, कारण खूप जणांना माहीत नाहीये आमचं दोघांमधलं एज डिफरन्स आणि आमची लव्ह स्टोरी, आम्ही कुठे भेटलो, आमचं कसं काय झालं, आमचं लग्न कसं झालं, हे सगळं मी सांगणार आहे तुम्हाला लवकर. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल आमची लव्ह स्टोरी ऐकण्यात तर नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा मस्तपैकी. माझं इन्स्टाला पण फॉलो करा. इन्स्टाला तर तुम्ही भरभरून प्रेम देता आम्हाला, त्यात नो डाऊट्स. पण इथे सुद्धा द्या. मी इथे नवीन सुरुवात आहे आमची, त्याच्यामुळे तुम्ही एक सबस्क्राईब कराल आम्हाला, ती आमची हिंमत बनते. त्याच्यामुळे आम्हाला पुढे अजून चांगलं काम करायला मला अजून प्रोत्साहन भेटतं. त्याच्यामुळे असंच सपोर्ट करा फॅमिली. भेटू आपण पुन्हा नवीन व्लॉगमध्ये.
बाय बाय.